सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे पुरे भवाचे पुरे वाहवसे काही न जगेत भावचे कारण तुका मुन्यान विठोबाचे करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरे वाहवसे समचरण सरोजम चांद्र नीलांबुदाभं जगन निवित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयद बुधहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किल्ल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता कलावज्ञ जीवोद्धरावतार कलाकांत तेजोधिकामोधिवक्रम कलानिशवादा पुनुदाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेले बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवी ख्याती गेली शिळा शिखरे सागरे तारी येले तुकया स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जेथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो ज्ञानेश्वर मौली महाराज मी वंदितो जेने धर्म जित बिलाची बळी तो संभाजी जान नवाडी का उतरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो
श्री माऊली मेरी माता है, पिता मेरो तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे वैराग्यमूर्ती तुकोबराय यांचा असणारा हा 3 चरणाचा अभंग आहे। आजच्या अभंगामध्ये महाराज याच्यावर मान्य द्यायला आलेल्या मानवाला सहजतेने उपदेश करतात। महाराज म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला सांगतो महाराजांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली। इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर काही असणारे साधक मंडळी महाराजांच्या समोर गेलेत आणि समोर गेल्याच्या नंतर त्या साधकांनी असा विप्रश्न विचारला, महाराज सांगा ना, या असणाऱ्या शरीराचा उद्धार होईल अशा काही गोष्टी आहे का? महाराजांनी सांगायला सुरुवात केली, बाबांनो अनेक गोष्टी आहेत, मग अनेकापैकी एखादी विशेष गोष्ट असेल तर सांगा ना। मग महाराज म्हटले, ठीक आहे बाबांनो मी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। तुम्हाला मी सांगतो की सुंदर असणारा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि या नरदेहाची जर सार्थकता करायची असेल तर तुम्ही त्या विठ्ठलाला बजा, तो देव आपलासा करा आणि त्याला जर तुम्ही जर भजला नाही तरी गेला जन्मवाया, तुमचा जन्मवाया गेल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे महाराज, कळाला आम्हाला, पण आम्ही या संसारामध्ये रतमान झालेलो आहे, याच्यामध्ये आमच्या असणाऱ्या इच्छा आम्ही बघतोय, या संसारात इच्छा पूर्ण होणार नाही का? महाराज म्हटले, अजिबात नाही, याची बरोबरी करत बसू नका, नाही का? करिता बरोबरी दुरावसे दुरी, याच्यापासून दूर राहा। भवाचे पुरी वावसी, या भव नदीतून तुम्ही वाहून गेल्याशिवाय राहणार नाही। महाराज त्या देवाला जायचंय, भेटायचंय, आम्हाला त्याच्याकडे जायचंय, त्याचं चिंतन करायचंय, त्याचं भजन करायचंय, त्याचं ध्यान करायचंय, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला विराजमान करायचंय। याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? त्या देवाकडे जात असताना आम्हाला काय न्यावं लागेल? त्यावेळेस महाराज म्हणतात, बाबांनो त्या देवाकडे जात असताना तुम्ही कोणतीच गोष्ट नेऊ नका, कोणतीच गोष्ट नेऊ नका, पण एक गोष्ट नेल्याशिवाय मात्र राहू नका। तुम्ही त्या देवाकडे जात असताना नारळ नाही नेलं तरी चालेल, तुम्ही त्या परमात्म्याकडे जात असताना अगरबत्ती नाही नेली तरी चालेल, तुम्ही त्या परमात्म्याकडे जात असताना कापूर नाही नेला तरी चालेल, तुम्ही त्या परमात्म्याकडे जात असताना फुल नाही नेलं तरी चालेल, पण त्या परमात्म्याकडे जात असताना त्या देवाची शपथ घेऊन सांगतो, फक्त असणारा भाव घेऊन जा, काही ना लगे भावची काय तुका म्हण्यान विठोबाची, करिता बरोबरी दुरा बसे दुरी, बाबाची पुरी वावसी। अतिशय असणारा 3 चरणाचा सोपा आणि सरळ अभंग आजच्या असणाऱ्या या सेवेकरता निवडलेला आहे। या ठिकाणी आजची असणारी सेवा किम निमित्त आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे। वक्त्यांना त्यांना सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपली असणारी सुंदर प्रकारची ही टाकळी सागर नगरी, सुंदर प्रकारचं संत महात्म्यांचं या ठिकाणी वास आहे, अनेक प्रकारचे संत महात्म्यांचा असणाऱ्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही असणारी भूमी आहे। पवित्र ते कुळ पावन देश जेथे हरीचे दास जन्म घेते, अशा असणारी ही पवित्र भूमी आहे आणि अशा असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये एका असणाऱ्या साधूचा, एका असणाऱ्या महात्म्याचा हा असणारा पवित्र उत्सव आपण दरवर्षी नित्यनेमाने करत आहोत। गेल्या 49 वर्षापासून ही आजची असणारी सेवा आहे। 48 वर्ष पूर्ण झाले आणि 49व्या वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि आजचा असणारा हा या सेवेचा 2रा दिवस आहे। सद्गुरू ब्रह्मलीन गंगालिंगनंदगिरीजी महाराज यांच्या असणाऱ्या हा गुरुपौर्णिमा महोत्सव आहे आणि या निमित्तानं आजच्या 2ऱ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेचा योग मला सुद्धा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे। खरं तर या ठिकाणी मी धन्यवाद मानतो की सुंदर असणाऱ्या या पवित्र नगरीमध्ये येण्याचा योग आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांचं दर्शन आज या साधू संत महात्म्यांच्या निमित्तानं मला भेटत आहे। खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे, आपण एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी दरवर्षी नित्यनेमाने करत आहात। आपला असणारा हा सप्ताह म्हणजे दिवाळी आहे, नाही दिवाळी आनंदाची दिवाळी आहे। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, अनेक असणाऱ्या पंचकृषीतून संपूर्ण असणारे साधू संत महात्मे मंडळी आपल्या नगरीमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी येत आहेत। सुंदर प्रकारचा हा उत्सव आपण गावकरी मंडळी साजरा करतात म्हणून एकदा सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। सर्व असणारा तरुण वर्ग असेल, सर्व असणारे वडीलधारी मंडळी, मार्गदर्शन करणारी मंडळी असेल, सर्वांच्या चरणारविंदी एकदा मी नतमस्तक होतो
आजच्या या सेवेकरता उपस्थित संपूर्ण असणारे साधू संत महात्मे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्यासमोर खरं तर मी काय बोलणार आहे, परंतु तरी सुद्धा एक ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा उपदेश घेऊन इथपर्यंत मी आलेलो आहे. खरं तर दोनही बाजूला असणारे सर्व साधूजन, इकडनं असणारे आदरणीय महाराजजी, आदरणीय स्वामीजी, श्री महंत गणेशगिरीजी महाराज, गंगा आश्रम टाकळी सागज, आदरणीय बाबा आहेत, अजून आदरणीय श्री माणिकगिरीजी बाबा, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणारविंदी समर्पित होतो. इकडनं असणारे आमचे परममित्र हरिभक्तपरायण शिवमहापुराण कथाकार भागवताचार्य, परममित्र हरिभक्तपरायण दिनेशजी महाराज बोडके, श्री संत गोपालनाथ महाराज, वारकरी शिक्षण संस्था बाबुळगाव नाथाचे आदरणीय महाराज सुद्धा आजच्या या सेवेसाठी उपस्थित आहे. सुंदर असणारे मृदंगवादक, महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज मृदंगवादक आमचे परम मित्र श्री हरिभक्तपरायण आमचे कुणालजी महाराज, ते सुद्धा आज या सेवेसाठी उपस्थित आहेत. इकडनं असणारे ज्यांचं आमच्या भागामध्ये नित्यानं आम्हाला सहवास लागतो, आदरणीय आप्पासुद्धा या सेवेसाठी उपस्थित आहे. तसं आप्पांचं अजून आश्रमावर येणं झालं नाही. वैभव महाराज होते त्यावेळेस आले होते आप्पा, पण मी आल्याच्या नंतर आप्पांचं काही येणं झालं नाही. आणि व्यापही मोठा आश्रमाचे भरपूर कामं या ठिकाणी आप्पा बघतात. आदरणीय आप्पांच्या चरणारविंदी या ठिकाणी नतमस्तक होतो. इकडनं असणारे आमचे परम मित्र श्री हरिभक्तपरायण आमच्या वैजापूर तालुक्याचा आपल्या भूषण, संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आमचे गोपीनाथजी महाराज जिरीकर, ते या ठिकाणी उपस्थित आहे. समस्त गावकरी भजनी मंडळी टाकळी सागज, इकडनं असणारे आमचे विनेकरी बाबा, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे अजयजी महाराज खैरनाथ, त्यांचं या ठिकाणी कीर्तन आहेच, ते या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या सुद्धा चरणारविंदी एकदा नतमस्तक होतो. इकडनं असणारे हरिभक्तपरायण, मी लहान होतो त्यावेळेस ते बाबू ते न्यायचे शिंद वाजवायला कथेमध्ये, जयवंत महाराजांची कथा, ती शिंद वाजवायला मी तबला वाजवाय, आमच्या दोघांची सागड असायची. परंतु आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आज परत भेट झाली. काल त्यांची कीर्तन सेवाही झाली. आदरणीय श्री हरिभक्तपरायण दिलीपजी महाराज कुठे, त्याच पद्धतीने गावकरी भजनी मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी असेल, आमचे वैभव दादा असेल, ज्यांच्या निमित्तानं येणं झालं. सुंदर असणारे हार्मोनियम वादक, पारमार्थिक असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण प्रदीप दादा कराळे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासुद्धा चरणारविंदी एकदा नतमस्तक होतो. आमच्यासोबत आलेले आमच्या वेदशास्त्र संपन्न योगीराज कृष्णानंद स्वामी उर्फ बाजीराव स्वामी महाराज यांचे असणारे एकनिष्ठ कृपा पात्र शिष्य श्री आदरणीय हरिभक्तपरायण मनसुख बाबा हिंगणेकर बाबा सुद्धा या ठिकाणी सेवेकरता आमच्याकडे उपस्थित झाले. सर्वांच्या चरणारविंदी एकदा नतमस्तक होतो. सुंदर आवाज आमचे श्रीराम मंडप नांदगाव हे सुद्धा या ठिकाणी देतात. त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवतो. गोड आवाज दिला, असाच आवाज शेवटपर्यंत असू द्या. विठ्ठल विठ्ठल महात्म्यांच्या असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे असणारी पावन सेवा आहे. गुरुपौर्णिमा हा असणारा फार मोठा उत्सव या महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. त्याचं कारण आहे, माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा गळे. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, ज्याच्या असणाऱ्या जीवनामध्ये गुरु असेल, ज्याने जीवनामध्ये गुरु केला असेल, त्यालाच या असणाऱ्या नरदेहाचा म्हणा आणि या असणाऱ्या जीवनाचा अनुभव सुंदर प्रकारचा आल्याशिवाय राहत नाही. पूज्यपाद श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज सांगायचे, ज्याने गुरु नाही केला, त्या कॅसेटमध्ये म्हणायचे, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. नाही का, बाबाजींचं जुन्या कॅसेट आहे, ऐका तुम्ही. महाराज बाबाजी सांगायचे, ज्याच्या असणाऱ्या जीवनामध्ये गुरु आहे, त्याच्या असणाऱ्या जीवनाला कलाटणी आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण या गुरुजींचा 49वा सोहळा का साजरा करतो? का साजरा करतोय? परंपरेने यांचा आणि आपला काय संबंध आहे? परंपरेने यांचा आणि आपल्या रक्ताचा काय संबंध आहे? काही संबंध नसताना सुद्धा आपण त्यांचा असणारा 49वा गुरुपूजन सोहळा करतोय, याचं तरी काय कारण? अरे आपल्याला जर सहज जर विचारलं आपल्या वडिलांचं नाव काय, आपण सांगतो. आपल्याला जर विचारलं आपल्या आजोबाचं काय नाव, आपण सहज सांगतो.
आपल्याला जर विचारलं पंजोबाचं काय नाव आहे, आपण लगेच सांगतो. आपल्याला जर विचारलं खापर पंजोबाचं काय नाव आहे, मला वाटतं हे कुणाला सांगता येणार. आपल्याला जर विचारलं आपल्या निपर पंजोबाचं काय नाव आहे, तर आपल्याला नाही सांगता येणार. आपल्याला जर विचारलं आपल्या दापूर पंजोबाचं काय नाव आहे, तर नाही आपल्याला सांगता येणार. जर ते आपल्याच कुळातले असेल तर आपल्याला आज त्यांची नावं का सांगते, का नावं सांगता येत नाही त्यांची? ते आपल्या असणाऱ्या कुळामध्ये होऊन गेले नाही का? होऊन गेले गड्या, ते होऊन गेले ना. दापर पंजोबा होते म्हणून आपर पंजोबा, आपर पंजोबा होते म्हणून दापर पंजोबा, दापर पंजोबा होते म्हणून खापर पंजोबा, खापर पंजोबा होते म्हणून पंजोबा, पंजोबा होते म्हणून आजोबा, आजोबा होता म्हणून बाप, आणि मला वाटतं बाप होता म्हणून आजचं एक होऊन गेले नाही का? होऊन गेले ते. तरी सुद्धा आपण त्यांना आज का विसरतो, त्याचं कारण आहे ऐका आजच्या कीर्तनात मी सांगून, आजच्या कीर्तनात सांगून जातोय. आपण गंगानंदगिरी महाराजांना जाऊन 49 वर्ष पूर्ण होत आहे, तरी सुद्धा आपण त्यांना का विसरत नाही? अरे आपल्या कुळातील आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, निपर पंजोबा या आपल्याच रक्तात जन्माला आले, तरी सुद्धा आज त्यांचं नाव आपल्याला माहित नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्याचं कारण आहे ऐका आजच्या कीर्तनात, जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो, ऐका गड्या, जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतो ना, त्याच रक्त त्याला एक दिवस विसरल्याशिवाय राहत नाही. पण जे रक्त या देशाचा विचार करतं, जे रक्त या धर्माचा विचार करतं, जे रक्त या राष्ट्राचा विचार करतं, जे रक्त या वारकरी संप्रदायाचा विचार करतं, जे रक्त या शिष्यगणांचा विचार करतं ना, त्या रक्ताला 49 वर्ष काय कितीही दिवस झाले तरी आम्ही विसरू शकत नाही. हे आमची निष्ठा आहे, आमच्या कामामध्ये आमच्या निष्ठा आहे. त्याने आमच्यावरती केलेले उपकार आहे, आणि त्या उपकारातून आम्हाला उत्तीर्ण होण्याकरता हा फक्त आम्ही थोडासा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न आहे. गुरुजींच्या आपल्यावरती आनंद साधारण असणारे उपकार असतात. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा त्याग केलेला असतो, म्हणून आज आपल्याला ते डोळ्याच्या समोर दिसत आहे. म्हणून आज आपल्याला त्यांची कीर्ती डोळ्याच्या समोर दिसते. तुम्ही आम्ही जे मंडळी ना, तुम्ही आम्ही मंडळी साधारण आहोत. ऐका, तुम्ही आम्ही जे मंडळी आहोत, तुम्ही आम्ही मंडळी साधारण आहोत. साधारण कुणाला म्हणायचंय? ज्यांच्यामध्ये 6 गुण आढळतात त्यांना म्हणायचं साधारण. ज्यांच्यामध्ये 6 गुण आढळतात त्यांना म्हणायचं साधारण. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे गुण ज्याच्यामध्ये असतात ते तुम्ही आम्ही साधारण आहोत. तुम्ही आम्ही साधारण आहोत. पण याच्यामध्ये काही असणारे साधक आहे, काही असणारे संत आहे, काही असणारे साधू आहे. ऐका, या 6 जणांनी ज्यांनी धारण केलं ते तुम्ही आम्ही साधारण. या 6 जणांना ज्यांनी धाका ठेवलं ना ते झाले साधक. या 6 जणांना ज्यांनी काढलं ना धुवून त्यांना म्हणायचं साधू, आणि या 6 जणांचा ज्यांनी केला ना अंत त्यांना म्हणायचं संत. अशा असणाऱ्या संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहे, अशा असणाऱ्या साधूचे आपल्यावरती उपकार आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी त्याग केला, आणि मला वाटतंय जे माणसं आपल्या जीवनात त्याग करत असतात ना ते एक दिवस मोठं झाल्याशिवाय राहत नाही. एक दिवस मोठं झाल्याशिवाय राहत नाही. परंतु असं आहे, जे माणसं कदाचित मोठं होत असतात ना त्यांचा पाय ओढण्याचं काम कदाचित पाठीमागचे करत असतात. त्या भागवत कथेमध्ये एक सुंदर दृष्टांत आला. ज्यावेळेस त्या असणाऱ्या संपूर्ण गोपिका कृष्ण परमात्म्याकडे पळत पळत जात आहेत. कृष्ण परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याला सांगितलं, हे देवा, अहो एवढी असणारी सुंदर प्रकारची तुम्ही बासरी वाजवता, आणि या असणाऱ्या बासरीचा आवाज ऐकल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण तल्लीन होऊन जातो. कृष्णा, देवा, आम्ही तल्लीन होऊन जातो. एक काम करा ना, एवढी बासरी वाजवू नका. ऐका, देवानं सांगितलं, अरे याच्यामध्ये गोपिकांनो माझी काय चुकी आहे? माझी काहीच चुकी नाही. मग देवा, अरे याच्यामध्ये खरं तर बासरीची चुकी आहे, तिच्याकडे जा, तिला सांगा तू कशाला इतकी सुंदर वाजते. बाकीच्या गोपिका तिच्याकडे गेल्या, आणि गोपिका तिच्याकडे गेल्याच्या नंतर गोपिकांनी तिला सांगायला सुरुवात केलं, काय ग एवढी सुंदर वाजते, कशासाठी वाजते? उगाच त्रास घेते, नको वाजवत जाऊ. तुझ्या आवाजानं आम्ही आकल्पित होऊन जातो, तुझ्या मुरलीची ध्वनी आकल्पित पडतात, आणि विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आले, आम्हाला सगळे बोलतात ना, कशाला तू वाजते? तिने सांगितलं, याच्यामध्ये माझी काही चूक नाही, मला देव वाजवतात म्हणून तर मी वाजते. पण आता तिने बोलायला सुरुवात केलं, तिने आता कंबर कसलं, आणि तिने सांगायला सुरुवात केलं, का ग गोपिकांनो, मी दररोज, अगं मी उलट भाग्यवान आहे, अगं उलट मी भाग्यवान आहे. ज्या परमात्म्याचं तुम्ही नित्यानं भजन करता तो परमात्मा कधी तुम्हाला भेट देत नाही. उलट त्या असणारे मी भाग्यवान आहे, दररोज त्या परमात्म्याच्या कमरेला असते. एवढंच नाही, ज्याच्या ओठाचा स्पर्श कुणालाच होत नाही, मी भाग्यवान आहे, मला त्याचा स्पर्श होतो.
होतोय. का ग मी जर त्या परमात्म्याजवळ जर जात असेल तर तुम्हाला का सहन होत नाही? असंच आहे ते. असंच आहे. जे माणसं देवाच्या जवळ जातात, जे माणसं गुरुच्या जवळ जातात, कदाचित बाकीचे त्यांना मागे ओढले. तसंच झालंय. परमात्म्याच्या जवळ जाणारी बासरी होती, मात्र तिने आता कंबर खसलोय. अगं तुम्हाला सहन होत नाही का? अगं मी किती सरळ आहे, सरळ जन्माला आले, मी सरळ जन्माला आले म्हणून माझी किंमत आहे. आणि माहिती आहे मला, जे माणसं सरळ असतात, जे लाकडं सरळ असतात ते चांगल्या कामाला कामं येतात. जे लाकडं वाकडे तिकडे असतात कदाचित ते स्मशानभूमीत जाळण्यासाठी काम नाही. म्हणून माणसाचं जीवन हे सरळ असावं. बासरीनं सांगितलं, अगं मी सरळ जन्माला आले, मी भाग्यवान आहे, माझ्यासारखी भाग्यवान याच्यामध्ये नाही, म्हणून तुम्हाला सहन होत नाही का? तिने सांगितलं, काय ग, काय भाग्य आहे तुझं? तिने सांगितलं, खरं सांगू का तुम्हाला, इथपर्यंत येण्याकरता मला फार कष्ट झालं, फार जास्त सहन करावा लागला, फार त्रास सहन करावा लागला, स्वतःला आतमधून पोखरून घ्यावं लागलं, तेव्हा कुठंतरी मला परमात्म्याने जवळ घेतलं. ऐका, तिने आता सांगायला सुरुवात केली, तुम्हाला जरी सहन होत नसलं ना तरी माझी गोष्ट ऐका. ज्या दिवशी मला तोडायचं होतं ना, तोडणारा मनुष्य आला, माझं लाकूड अगोदर सरळ आहे का हे बघितलं. बघितल्याच्या नंतर त्याला लाकूड सुद्धा असं तसं तोडता येत नव्हतं. ऐका, तिने सांगितलं, मला लाकूड सुद्धा असं तसं तोडता येत नव्हतं. त्या लाकूड तोडण्याकरता सुद्धा त्याला काही तिथ्या बघून यावं लागलं. लाकूड तोडण्याकरता सुद्धा काही तिथ्या बघून यावं लागल्या होत्या. एवढंच नाही ग, ज्यावेळेस मला तोडल्या गेलं, आतमधून मला स्वतःला पोखरून घेत होते, पोखरत असताना मला तडा जाणार नाही याची सुद्धा तो दाट शक्यता करत होता, कारण तो तिथी चांगली बघून आला होता. काय ग, अजून काय करावं लागलं? तिने सांगितलं, एवढंच नाही ग, अनेक प्रकारचे छिद्र घेत होते मला, एक 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 छिद्र घेत होते मला. ज्यावेळेस मला एक एक छिद्र घेत होतं ना त्यावेळेस फार त्रास होत होता, तोही त्रास सहन करावा लागला. तेव्हा मी कुठेतरी परमात्म्याच्या जवळ आले, तेव्हा कुठेतरी परमात्म्याच्या कमरेला मी आले, तेव्हा कुठेतरी परमात्म्याच्या ओठाचा स्पर्श मला होतो. आणि उगाच तुम्ही का बोलता? तिने सांगितलं, एक काम कर बासरी, एक काम कर, आता एक काम कर, तू फक्त कोणत्या दिवशी तोडायला चालते आणि कोणत्या दिवशी तुझं लाकूड तोडायला चालत नाही हे आम्हाला सांग. तिने सांगितलं, खरं सांगू का, देवाकडे येत असताना, देवाच्या कमरेजवळ येत असताना, देवाच्या ओठाचा स्पर्श होत असताना फार मोठा मला त्याग करावा लागला, माझ्यातला मी मला काढून द्यावा लागला. एवढंच नाही, ज्या तिथ्यांना मला तोडलं ना त्याच्यातलं सुद्धा मी काढून दिला. तिने सांगितलं, काय एवढं सांगण्यापेक्षा तू लवकर सांग ना, कोणत्या कोणत्या तिथे तोडण्याकरता चालतात, कोणत्या तिथे तोडण्याकरता चालत नाही. तिने सांगितलं, मला तोडण्याकरता काही शुभ तिथे आहे, त्या तिथ्यांना जर तोडले तर मी सुंदर राहते, आणि काही अशुभ तिथे आहे त्या तिथ्यांना जर तोडला तर मला तडा जाण्याची दाट शक्यता आहे. तिने सांगितलं, मग कोणत्या तिथे आहे? तिने सांगितलं, मला जर तोडायचं असेल तर मला तोडण्याकरता प्रथमा चालते, मला तोडण्याकरता द्वितीया चालते, मला तोडण्याकरता तृतीया चालते, मला तोडण्याकरता चतुर्थी चालते, आणि मला तोडण्याकरता षष्ठी चालते. एवढ्याच तिथ्या मला तोडण्याकरता चालतात, मला बाकीच्या तिथ्या तोडण्याकरता चालत नाही. हे असणाऱ्या संपूर्ण जणी त्या गवळणी त्या असणाऱ्या गोपिका बासरीजवळ गेल्या, तिला विचारलं, काय ग, या असणाऱ्या प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी आणि षष्ठी या तिथं तुला तोडण्याकरता चालतात, मग बाकीच्या तिथं शुभ नाही का? अगं बघ ना, कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला ती असणारी अष्टमी आहे, प्रभू रामचंद्रजींनी जन्म घेतला ती असणारी नवमी आहे, सुंदर तिथ्या आहे ना बाकीच्या, या तिथ्या तुला तोडण्याकरता चालत नाही का? तिने सांगितलं, मला तोडण्याकरता पंचमी चालत नाही, मला तोडण्याकरता सप्तमी चालत नाही, मला तोडण्याकरता अष्टमी चालत नाही, मला तोडण्याकरता नवमी चालत नाही, मला तोडण्याकरता दशमी चालत नाही, या 5 तिथ्या मला तोडण्याकरता चालत नाही. त्या गोपिकांनी विचारलं, काय ग, या तिथ्या तुला तोडण्याकरता का चालत नाही? तिने सांगितलं, या तिथ्यांचं नाव तुम्ही व्यवस्थित घ्या. काय आहे याच्यामध्ये? तिने सांगितलं, या असणाऱ्या तिथ्यांचं नाव जर घेतलं ना, या तिथीला स्वतःचा गर्व आहे, या तिथीला स्वतःचा गर्व आहे. पंच मी, सप्त मी, अष्ट मी, नव मी, दश मी, ज्या तिथीला स्वतःचा अहंकार आहे, अशा तिथीला जर मी जर जन्माला आले असते तर मला देवाने सुद्धा जवळ घेतलं. आणि ज्यांना वाटत असेल आम्हाला देवाने जवळ घ्यावं, ज्यांना वाटत असेल आम्हाला गुरुने जवळ घ्यावं, ज्यांना वाटत असेल आम्हाला एखाद्या साधूने आमच्या असणाऱ्या कवटाळणी घालावी, त्याला त्याच्या असणाऱ्या जीवनातला काही मी काढून द्यावं लागलं, त्याला त्याच्या जीवनातला अहंकार काढून द्यावा लागेल आहे. आणि मला माहिती आहे, ज्याच्या जीवनातला मी गेला तो एक दिवस देव झाला.
झाला, ज्याच्या जीवनातला अहंकार गेला, ज्याच्या जीवनातला मी गेला, ज्याच्या जीवनातले विकार गेले, ते असणारे आमचे गंगाधरगिरी महाराजांचे सारखे साधू महात्मे झाले. त्यांचे असणारे अनन्य साधारण आपल्यावरती उपकार आहे. संत महात्म्यांचे उपकार आपल्यावरती राहणं गरजेचं आहे. विठ्ठल या असणाऱ्या संत महात्म्यांचे आणि या असणाऱ्या देवाचे आपल्यावरती उपकार आहे. ऐका गड्या, या असणाऱ्या साधू संतांचे, या असणाऱ्या महात्म्यांचे, स्वामीजींसारखे महंतांसारख्यांचे आपल्यावरती उपकार आहे. त्या परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे. खरं सांगू, यांची संगत आपण केली ना, त्याच्या पण आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली. यांची जर संगत आपल्या जर जीवनामध्ये जर झाली नसती ना, तर मला वाटतं आपण कोण आहोत आपल्याला कळालं. या असणाऱ्या साधू संत महात्म्यांबरोबर एक दिवस आपण मोठं झाल्याशिवाय राहत नाही. या असणाऱ्या साधूंकडे गेल्याच्या नंतर आपल्या जीवनातले काही असणारे विकार निघून गेल्याशिवाय राहत नाही. एक मनुष्य होता, सारखा विचार करायचा. तो असणारा विचार करता करता असं त्याची तब्येत फार बारीक झाली आणि एक दिवस त्याच्याकडे असणारा एक साधू एक असणारा साधारण एक मनुष्य भेटण्याकरता गेला. त्या माणसानं त्याला विचारलं, काय रे सारखी चिंता करतोय, कसली चिंता करतो तू एवढी? त्याने सांगितलं, काही नाही बाबा, भरपूर धन कमवलंय, सगळं काही कमवलंय मी माझ्या जीवनामध्ये, पण मात्र असं आहे, मला 7 पिढ्या जगतील इतकं धन कमवलंय मी, पण मला 8व्या पिढीची चिंता आहे. या चिंतेमध्ये मी त्रस्त आहे. काय 7 पिढ्या जगतील इतकं तुझ्याकडे आहे, तरी सुद्धा तुला 8व्या पिढीची चिंता आहे. मग त्याला सांगितलं, मग मी करू काय, याच्यावरती काय उपाय आहे का? त्याने सांगितलं, ठीक आहे, याच्यावरती सुद्धा एक उपाय. ऐकाकडे का, साधूकडे गेल्याच्या नंतर काय होते, साधूकडे गेल्याच्या नंतर निश्चित बदल झाल्याशिवाय राहत नाही. त्या असणाऱ्या पुरुष जो मनुष्य होता ना, तो मात्र स्वामीजींचा शिष्य होता, स्वामीजींच्या सहवासातला होता. ज्यावेळी त्या स्वामीजींना स्वामीजींच्या असणारे काही त्यांनी विचारसरणी बघितलेली होती. त्यांनी सांगितलं, एक काम करा, 8व्या पिढीची जर चिंता असेल तर मी तुम्हाला पत्ता लिहून देतो, त्या ठिकाणी जा. कुठे? गंगा आश्रमावरती, राहाल देरला, गेल्याशिवाय राहू नका. हो, 8व्या पिढीची चिंता मिटेल. हो, निश्चित 8व्या पिढीची चिंता मिटल्याशिवाय राहणार नाही. असं जाऊ? हो, जा म्हटली. पण मात्र तू हुशार होता, पैसा होता. त्याने विचार केला, आणि साधूकडे जात असताना खाली हाताने जाऊन जमणार नाही. साधूकडे जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आणि घेऊन जाण्याकरता आता श्रीमंत असल्यामुळे त्याने 1 किलो बदाम घेतले, 1 किलो काजू घेतले, 1 किलो सफरचंद घेतले, 2-3 डझन केळी घेतले, प्रसाद घेतला 2 पिशव्या भरून आणि निघाला त्या आश्रमाच्या दिशेने. पायी पायी प्रवास करत होता. गंगा आश्रम आता समोर दिसत होतं. त्याची चिंता आता मिटणार होती. त्याने सांगितलं होतं, अरे त्या मनुष्यानं सांगितलंय मला 8व्या पिढीची चिंता निश्चित मिटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता या साधूच्या आश्रमामध्ये जातोय, या महात्म्याला मला भेटायचं आहे आणि 8व्या पिढीची चिंता मिटवायची. मात्र हा मनुष्य गेला. दोन्ही हातामध्ये त्याच्या पिशव्या होत्या. आता महाराज समोर स्वामीजी बसले ना, गंगानंदगिरी महाराज स्वामीजी बसलेले होते. स्वामीजी बसल्याच्या नंतर दोनही डोळे बंद होते आणि आपल्या ध्यान अवस्थेमध्ये होते. सारखं परमात्म्याचं भजन करत होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं वैपायनं वंदे, कृष्णं वंदे कृतार्थं, हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत, राधाकांत नमोस्तुते. सारखं ध्यान चालू. हा मनुष्य तिथपर्यंत गेला. हातातल्या दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या, मांडी घालून त्यांच्या समोर बसला. आता या साधूला उठवावं कसं? महात्म्य आहे, यांची असणारी निद्रा मोडता कामा नाही, यांची ध्यान मोडता कामा नाही. मग थोडा वेळ तो मनुष्य तिथंच बसला. महाराजांचं असणारं ध्यान अवस्थेतून महाराज असणारे डोळे उघडतायत आणि डोळे उघडल्याच्या नंतर समोर हा मनुष्य दिसला. साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय बदल होतो याच्यावरती मी दृष्टांत सांगतो. ऐका, साधू महाराजांनी आता डोळे उघडे केले आणि स्वामीजींचे डोळे उघडे झाल्याच्या नंतर या मनुष्याला समोर बघितलं आणि समोर बघितल्याच्या नंतर आता या मनुष्यानं स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर, काय हो, कुठले आपण, कुठून आलात? त्यावेळेस त्या या मनुष्यानं सांगायला सुरुवात केली, काही नाही, आलो इथवरनं, थोडंसं आपल्यासोबत बोलायचं आहे. बोला बोला म्हटल्याच्या अगोदर याने
सांगितलं एक काम करा, आपण तर नंतर गप्पा मारूच, आपण तर बोलूच, पण अगोदर मी तुमच्या खाण्याकरता 1 किलो सफरचंद आणले, 1 किलो काजू आणले, 1 किलो असणारे बदाम आणले, 2-3 किलो 2-3 डझन केळी आणली. या असणारा प्रसाद तुमच्या करता आणला महाराज. एक काम करा ना, एवढा अगोदर तुम्ही थोडा प्रसाद घ्या, मग आपण नंतर बोलूया. मात्र स्वामीजींनी सांगितलं, ऐका, उत्तर सांगायचं मला साधूच. आता स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली, हे बाबा, हे काय आणले? काजू आणला असेल, सफरचंद आणले असेल, बदाम आणले असेल, मात्र याच्यातलं मला काहीही नको. का बाबा? अहो, फार दूरवरनं आणले, हाताला कळ लागत होती, तरी सुद्धा इथपर्यंत कसं तरी घेऊन आलोय. मला माहिती आहे साधूकडे येत असताना खाली हाताने येता येणार नाही, याच्याकरता महाराज मी आणलं, एवढं घ्या ना. आता तितक्यामध्ये सांगायला सुरुवात केली साधू महाराजांनी, स्वामीजींनी सांगितलं, खरं सांगू, मी जर सकाळी ध्यान अवस्थेला बसलो तर दुपारी मी ध्यान अवस्थेतून बाहेर येतो. दुपारच्या वेळेला माझा परमात्मा मला एक वेळेचं जेवण पाठवतो, एक वेळेचं जेवण मी करून घेतो, आणि एक वेळेचं जेवण केल्याच्या नंतर मी परत जेवत नाही. आता त्या मनुष्यानं सांगितलं, महाराज एक काम करा, आज जरी दुपारचं जेवण झालं असेल तरी उद्या दुपारच्या करता एवढं ठेवा ना. मात्र स्वामीजींनी उत्तर दिलं आहे का, याच्याकरता दृष्टांत सांगितलाय. स्वामीजींनी सांगितलं, बाबा, आज जर माझा उदरनिर्वाह झाला, आज जर मला परमात्म्याने जर माझा उदरनिर्वाह केला, तर उद्याची चिंता मी करत नाही. उद्याचं परमात्मा मला परत जेवण पाठवून देतो. त्याच्यामुळे हे जे आणलं हे घेऊन जा. तो कशा करता आला एवढं मला सांग. कळालं तुम्हाला? याच्या प्रश्नाचं उत्तर सुटलं गेलं. याने विचार केला, अरे जे महाराज उद्याच्या जेवणाची चिंता सुद्धा करत नाही, आपली जी चिंता आहे ना ती 8व्या पिढीची आहे. मी हा दृष्टांत आपल्या करता एवढ्या करता सांगितला. हे जे साधू संत महात्मे आहे, यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर अनेक जन्मीचं तर दुःख विसरून जातो, पण या जन्मामध्ये निश्चित जीवनाचा आनंद आपला झाल्याशिवाय राहत नाही. अशा संत महात्म्यांचे, साधूचे उपकार आपल्यावरती आहे. म्हणून महाराज म्हणतात, आपण आपल्या जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय राहू नये, आपण आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय राहू नये, आणि आपण आपल्या जीवनामध्ये पंढरपूरला गेल्याशिवाय राहू. जम्बोया दुपा माझी एक पंढरपूर हे धर्माचे नगर देवा, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. ज्याशी नाही पंख पाय, तेने करावे ते काय, शुद्ध भाव घेऊन या पंढरपुरासी जाय. असा सुंदर प्रकारचा परमात्मा या विटेवरती उभा आहे. 28 युगापासून हा परमात्मा सारखे असणारे भक्ताची वाट बघतोय. तो परमात्मा स्वतःहून सांगतोय, बाबांनो, अरे अन्यथा माझ्याकडे नाही आले तरी चालेल, पण 2 वेळेस मात्र माझ्याकडे आल्याशिवाय राहू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका, सांगत असे पांडुरंग. परमात्मा सांगतोय, या 2 वेळेस मात्र माझ्याकडे आल्याशिवाय राहू नका बरं का. निश्चित माझ्याकडे या. माझ्याकडे जर आलात ना, ज्याला जे नाही ते दिल्याशिवाय मी राहत नाही का. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडेला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सुनियाचा
नामदेव महाराज सांगतात बाबांनो, एक वेळेस असणारा पंढरपूरला जा, त्या परमात्म्याला भजा. त्याच पद्धतीने तुकोबराय सुद्धा आजच्या अभंगामध्ये सांगतायत बाबांनो, आलायत ना या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर त्या परमात्म्याला भजल्याशिवाय राहू नका. अभंगाचं प्रथम सांगतो सुंदर प्रकारची साथ. खरं तर सांगू का, फार आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर. असं वाटलंच नाही मी टाकळी सागरमध्ये प्रवेश करतो. असं मला असं वाटत होतं आज मी काय पंढरपूरच्या वारीमध्येच प्रवेश करतो. इतका आनंद मला या ठिकाणी आहे. आणि एवढं सुंदर वाटतं. हे सोपं नाही का मी गायन करणं, त्या चाली वारकरी चाली त्या फार सुंदर एवढं असणार मृदंग वाजवून हे सोपं नाही. याच्याकरता फार हाल यातना कष्ट सहन करावं लागत असतात. लहानपणापासून त्याला घर सोडावं लागतं. लहानपणापासून त्याला हाताने कपडे धुवावे लागतात. लहानपणापासून त्याला गाळ पाण्याला आंघोळ करावं लागते. अनेक प्रकारचे कष्ट त्याला घ्यावं लागतात. तेव्हा कुठंतरी इथपर्यंत येत आहे. आणि खरं सांगू, इथपर्यंत येत असताना सुद्धा कुठंतरी एका साधू संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जावं लागतंय. तेव्हा इथपर्यंत येत सोपं नाही महाराज. हे असणारे वाजवणं, हे हातातून बोल काढावं लागत असतात. हे याच्यातून आवाज काढावा लागत असतो. याचे अनेक प्रकारचे बोल असतात. रामकृष्ण हरी मात्रा असेल, ज्ञानोबा माऊली असेल, सरपटी मात्रा 4 असेल, सरपटी मात्रा 8 असेल, सरपटी मात्रा 16 असेल, उतरणे असेल, लग्गी असेल, जलद धुमाळी असेल, रेला असेल, अनेक प्रकारचे बोल आहेत. 10 किट धुमकिट तकिट काय किट तक तक धुमकिट तकिट काय किट तकिट तकिट धुमकिट तक कधी कधी धागे दिले किट धागे दिले का कधी कधी धा. अनेक प्रकारचे बोल त्याला वाजवावं लागतात. कधी 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 10 याला सुद्धा रियाज करावा लागतो. हार्मोनियम घ्यावे लागते, राग बसवावं लागतात. यमन असेल भागेच आपल्याला त्याच्यात काही माहीत नाही जास्त, पण ते राग बसावं लागतात. तुम्ही म्हणाले हे सगळं सोपं, हे काय हे सुद्धा भरावं आहे. इथं आल्याच्या नंतर किती मुंग्या ते फक्त कीर्तन करायला
हे तिथं सोपं समजू नका, हे सुद्धा फार अवघड आहे. फक्त सांगू याच्या करता फक्त गुरु चांगला करावा लागतो, तेव्हा इथपर्यंत माणूस पोहोचतो. धरावे पाये माझी इथपर्यंत येऊ शकत नाही. सद्गुरूची त्याला संगत करावी लागते. ऐका, सद्गुरूची त्याला संगत करावी लागते. ज्यावेळेस मनुष्याची संगत बदलते त्यावेळेस मनुष्य इथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. नाही हे तितकं काही सोपं नाही. इथं आल्याच्या नंतर सुद्धा फार अवघड आहे. काही माणसांना 2-2 मिनिटाच्या सूचना सुद्धा व्यवस्थित देता येत नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर सुद्धा काही बोलायला अशी माहिती घेतात पुढं. ऐका, आज आपल्या या गावामध्ये हरिभक्त परायण गणेश महाराज आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे संपूर्ण गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण उपस्थित आहोत. म्हणून आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना देतो. आणि 2 मिनिटाच्या सूचना सुद्धा व्यवस्थित देता येत नाही. 2 तासाचं कीर्तन ऐका. पण ऐका, ज्यावेळेस एखाद्या असणाऱ्या मनुष्याला दगडाला सुद्धा पाझर फोडण्याचं काम हे महात्मे करत असतात. एक असणारा कुंभार होता, कुलाल दादा होते. ऐका, फार सुंदर दृष्टांत आठवलं मला. एक असणारे कुलाल दादा होते. कुलाल दादा म्हणजे कुंभार दादा ते चिखल मळण्याचं काम करत होते. त्यांनी हातामध्ये चिखल घेतला. चिखल ते असणारे मळत होते. मळता मळता कुंभार दादाच्या मनामध्ये इच्छा तयार झाली, अरे कुंभार, आता या चिखलापासून मी काय बनवावं असा विचार आला. या असणाऱ्या चिखलापासून मी अशी गोष्ट बनावी तिची विक्री जास्त होती. त्यांनी विचार केला काय बनवलं पाहिजे. त्याच्या असणारी ज्ञानोबरायांची उभी लक्षात आली. विषय विषयाचा परी पाडून गोड परमार्थ लागेल कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्या असणाऱ्या कुंभार दादा विचार केला, या चिखलापासून मी जर चिलीम जर बनवली तर मला असं वाटतंय जास्त विक्री झाल्याशिवाय राहणार. त्या असणाऱ्या कुंभार दादानं त्या चिखलाची आता चिलीम बनायला सुरुवात केली. बराच वेळ झाला चिलीम बनवत होते. चिलीम आता शेवटापर्यंत गेली होती. पण तितक्यामध्ये न राहून परत आता त्याचा विचार बदलला. ऐका, त्याच्या मनातला परत विचार बदलला. आणि विचार बदलल्याच्या नंतर त्याच चिखलाचा त्याने ती चिलम मोडली. अजून काही चिखल त्याच्यात घेतला. आता ते चिखल मळायला सुरुवात केली. आणि त्याच्यापासून एक सुंदर प्रकारचा रांजण त्याने आता बनवला. सुंदर प्रकारचा रांजण दिसत होता. शीतल असणारा तो रांजण होता. तो आता भाजण्याकरता ठेवला होता. सुंदर प्रकारचा तो रांजण भाजला होता. आणि भाजल्याच्या नंतर भाजता भाजता तो असणारा रांजण साहित्यिक भाषेमध्ये त्या कुलाल दादा सोबत आता बोलायला सुरुवात करतो. काय हो कुंभार दादा, अगोदर तुम्ही माझ्यापासून काय बनवणार होते. त्या असणाऱ्या कुंभार दादाने सांगितलं, काय नाही रे, तुझ्यापासून अगोदर मी चिलीम बनवणार होतो. चिलीम बनवणार होते. बरं झालं दादा, तुम्ही माझ्यापासून चिलीम बनवली नाही. मग बरं झालं तुम्ही माझ्यापासून रांजण बनवलं. काय रे, कशामुळे. बघा ना म्हटले, याचं कारण काय. तुम्ही माझ्यापासून असणारी चिलीम का बनवली नाही, माझ्यापासून नंतर तुम्ही रांजण का बनवला. त्या असणाऱ्या कुंभार दादानं सांगितलं, माझ्या मनातलं काय बदललं, विचार बदलला. ऐका, विचार बदलला की जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. विचार बदलला की जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. त्या असणाऱ्या यांनी सांगितलं अण्णाने, दादा तुमचा फक्त विचार बदलला पण माझं संपूर्ण जीवन बदललं. कसं काय रे. त्याने सांगितलं, ऐका दादा, तुम्ही जर माझ्यापासून जर चिलीम जर बनवली असती तर माझ्यामध्ये असणारा ते गांजा भरण्यात आला असता. अनेक जणांनी त्याच्यापासून धूर ओढला असता. मीही स्वतः आतून गरम झालो असतो आणि दुसऱ्याचं हृदय खराब करण्याचं काम केलं असतं. अनेक जणांना मी असणाऱ्या अनेक रोगांना पीडा दिली असती. पण किती उपकार झाले तुमचे. तुम्ही माझ्यापासून चिलीम बनवली नाही, तुम्ही माझ्यापासून असणारा काय बनवलं तर रांजण बनवला. बघा ना, मी आता स्वतः शीतल असेल.
स्वतः गार असेल आणि दुसऱ्याला सुद्धा गार केल्याशिवाय राहणार नाही. बघा ना किती सुंदर काम केलंय तुम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काय कारण आहे याचं. कुंभार दादानं सांगितलं काहीच नाही, फक्त माझ्या मनातला विचार बदलला. त्या असणाऱ्या रामनानं सांगितलं असणारा कुंभार दादा तुमच्या मनातला विचार बदलला, पण माझं संपूर्ण जीवन बदललंय. ऐका त्याच पद्धतीने सद्गुरू स्वामी गंगानंद गिरीजी महाराजांचा विचार बदललाय, म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन बदललं. आपल्या जीवनाला कलाटणी मिळाली, एका साधूचा आशीर्वाद आपल्या जीवनाला लागलाय. ऐका त्याच्यामुळे आपण विषय ऐकला आला होता की गुरु शिवाय आपण या जगामध्ये मोठं होऊ शकत नाही. त्या परमात्म्याचं असणार आपण वर्णन करत होतो. तो असणारा माझा परमात्मा पंढरपुरामध्ये आता असणारा 2-3 दिवसावरती तो सोहळा आलेला आहे, म्हणून मला सहज अभंग आठवला, म्हणून आजच्या शिबिरात बोललेला आहे. सुंदर प्रकारचा ते असणारा नगरी आहे. भीमातिरी एक वस विजयनगर, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी 4 भुजा त्याची, बाह्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. माझ्या असणारा परमात्म्याला डोळे भरून पाहण्यामध्ये फार असणारा आनंद आहे, आणि अशा परमात्म्याला बघण्यामध्ये या नद्याची सार्थकता आहे. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही त्या परमात्म्याला भजा, तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. पण महाराज आपा शोकांतिका अशी आहे, आजही बरेच लोक असं म्हणताय की या जगामध्ये देव आहे की नाही. अजून सुद्धा अंधश्रद्धा या जगामध्ये. ऐका गड्या, तुम्ही त्या देवाला माना अथवा मानू नका. ऐका, तुम्ही त्या देवाला माना अथवा मानू नका, याच्यामध्ये त्या देवाचा काहीच फरक पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. ऐका, आपण जरी त्या देवाला मानत नसाल तरी तो देव आपल्याला मानतो हे आपण विसरू नका. तो देव मानतोय आपल्याला, आपण नाही मानलं तरी काही फरक पडणार नाही त्याला, पण मात्र तो आपल्याला मानतोय. कारण ज्या दिवशी माझा परमात्मा आपल्याला मानणार नाही त्या दिवशी निश्चित आपल्या घराच्या समोर गर्दी जमा झाल्याशिवाय राहणार. अरे मानतोय तो आपल्याला, त्याची कृपा आहे आपल्यावरती, कृपा आहे. ऐका, ज्या अवस्थेमध्ये आजच्या कीर्तनातला शेवटचा दृष्टांत ठेवतो, वेळ झाला ना. ऐका, आजच्या कीर्तनातला शेवटचा दृष्टांत ठेवतोय, तो देव मानतोय आपल्याला. फक्त आपण विसरू नका, माझ्या परमात्म्याची कृपा आपल्यावरती आहे. ती कृपा राहण्याकरता आपण फक्त जीवनामध्ये समाधानी असा. त्या देवाने आपल्याला भरपूर दिलंय. आपण म्हणत असतो काय दिलं त्या देवानं. एक मनुष्य होता, रस्त्याने चालला होता, पायाला चटके भाजत होते, वरून तडाख्याचं ऊन होतं. चटके भाजता भाजता मनामध्ये विचार आला, काय रे देवा, काय हे सुंदर नरदे दिला. या नरदे देत असताना बघ ना, माझ्या पायामध्ये चप्पल सुद्धा मला घेता येत नाही. इतकी कुठं दरिद्रता माझ्या जीवनामध्ये देत असतात का रे देवा, कशाला मला हे जीवन दिलंय. नको ते बोलत होता, देवाला बोलत असताना मात्र हा रस्त्याच्या पुढे चालला होता. तितक्यामधून पाठीमागून एक 4 व्हीलर गाडी आली. ती गाडी याच्या बाजूने चालली. याने बघितलं, काय रे देवा, बघ ना, याला किती सुंदर प्रकारची मोठी गाडी दिली. गाडीमध्ये एसी दिला, 4-5 जण त्या गाडीमध्ये आनंदात बसले. सारखा सुंदर प्रकारचा प्रवास करता देवा, आणि साधी मला चप्पल सुद्धा देता येत नाही. इतकी कुठं दरिद्रता माझ्या जीवनात येत असतात का. ती गाडी आता निघून गेली. आता पाठीमागून एक मोटरसायकल आली होती. 2 जण त्या गाडीवरती बसलेले होते. याने परत मनातला न राहून प्रश्न विचारला, काय रे देवा, बघ ना, या असणाऱ्या मनुष्याला किती सुंदर प्रकारची मोटरसायकल दिली. नाही दिली तुम्हाला 4 व्हीलर, कमीत कमी मला मोटरसायकल द्यायला पाहिजे होती. नाही दिली गाड्या देवा तुम्हाला मोटरसायकल, तर साधी चप्पल तरी द्यायला पाहिजे होती ना गाड्या. काय मला सारखे पायाला चटके वाजतात, तहानेने जीव व्याकुळ झालाय देवा माझा. एवढं झालं, परत पुढे चालला होता. चालत असताना मोटरसायकल निघून गेली होती. पाठीमागून आता एक सायकलवरती पॅन्डल मारत एक जण चालला होता. याने त्याच्याकडे बघितलं, देवा नाही तुम्हाला दिली 4 व्हीलर, नाही तुम्हाला दिली मोटरसायकल, पण कमीत कमी देवा मला एवढी सायकल तरी द्यायला पाहिजे होती ना. मी माझ्या असणाऱ्या अनवाणी पायाने मी पॅन्डल मारले असते देवा, माझा प्रवास मी व्यतीत केला असता देवा. पण काय रे देवा, साधी सायकल सुद्धा मला तू दिली नाही. कशा करता हे जीवन दिलंय, कशा करता ही दरिद्रता दिली. ऐका गड्या, जीवनामध्ये ज्या अवस्थेमध्ये आहात ना, त्या अवस्थेमध्ये समाधानी राहा. देवाने आपल्याला भरपूर काही दिलं. तो मनुष्य परत पुढे रस्त्याने चालला होता. आता संपूर्ण गाड्या निघून गेल्या होत्या. तहानेने जो व्याकुळ झाला होता, तडाख्याचं ऊन वरून पडलं होतं, पायाला चटके भासत होते. आता त्याच असणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक सुंदर प्रकारची वस्ती लागली होती. त्या वस्तीवरती आता बघितलं तर एक आजोबा खाटेवरती कमरेपर्यंत रग घेऊन बसलेले होते. कमरेपर्यंत त्यांच्या असणाऱ्या रग होती. खाटेवरती आजोबा बसलेले आहेत.
हा मनुष्य तिथपर्यंत गेला आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर आता त्या आजोबांना सांगितलं, बाबा दूरवरनं प्रवास करत आलो, पायाला चटके भासत होते, उन्हाने असणारा तहानेने जीव माझा व्याकुळ झाला. बाबा एक काम करा ना, थोडस एक ग्लास भरून मला पाणी द्या ना. त्यावेळेस त्या असणाऱ्या आजोबांना सांगितलं, एक काम करा गाड्या, मीही कुणाची तरी वाटच बघत होतो, मलाही केव्हाची तहान लागली होती. तो समोर रांजण आहे, त्याच्यावरती प्लेट आहे, त्याच्यावरती ग्लास आहे, तो ग्लास घे, एक ग्लास भरून तू पी आणि दुसरा ग्लास भरून मला आण. असं म्हटल्याच्या नंतर यांनी मनामध्ये विचार केला, अरे या मनुष्याच्या घरचा मी अतिथी आहे, अतिथीचा सन्मान या मनुष्याला करायला पाहिजे. उलट मला पाणी देत नाही, माझ्याकडनं पाणी पितो, काय कारण असलं पाहिजे याचं. ऐका गड्या, आता तो असणारा मनुष्य त्या ग्लास पर्यंत गेला, त्याने पाणी पिलं, त्याने विचार केला आता बोलण्यापेक्षा अगोदर तहानेने जीव व्याकुळ झाला. त्याने एक ग्लास भरून घेतला, स्वतः पिला, दुसरा ग्लास भरून घेतला आणि त्या आजोबांच्या हातामध्ये तो आता देतोय. आजोबांनी तो ग्लास घेतला, संपूर्ण पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर याच्या मनातला न राहिलेला प्रश्न याने विचारूनच घेतला, काय हो बाबा, फार दूरवरनं प्रवास करत आलो मी, पायाला चटके भासत होते, माझा ऊन तडाख्याचं होतं, तहानेने जीव व्याकुळ झाला होता, मी तुमच्याकडे पाणी मागितलं, मी तुमच्या घरचा अतिथी आहे, उलट मला पाणी नाही दिलं तुम्ही, तर माझ्याकडनं पाणी पिला तुम्ही, याचं काय कारण आहे. ऐका गड्या, जे आजोबा खाटेवरती बसले होते, ज्यांच्या असणाऱ्या कमरेपर्यंत रग होती, ती कमरेपर्यंत असणारे रग आजोबांनी पाठीमागं केली आणि पाठीमागं केल्याच्या नंतर या मनुष्यानं बघितलं तर त्या आजोबांना कमरेच्या खाली, गुडघ्यापासून खाली पायच नव्हते, पायच नव्हते. ती असणारी स्थिती या मनुष्यानं बघितली आणि या मनुष्यानं ती स्थिती बघितल्याच्या नंतर आता याची ट्यूब पेटली. आता हा बोलायला लागला, ऐका, बरं झालं देवा नाही तुम्हाला दिली फोर व्हीलर, बरं झालं देवा नाही तुम्हाला दिली एसीची गाडी, खरंच सांगतो देवा बरं झालं नाही तुम्हाला दिली मोटारसायकल, खरंच सांगतो देवा बरं झालं नाही तुम्हाला दिली सायकल, पण एक मात्र बरं केलंय रे देवा, इथपर्यंत येण्याकरता पाय तरी दिलेत रे, पाय तरी दिले. चित्ता सुजावे समयासी सादर भावे देव ठेविन तैसे रहावे, कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे. ज्या अवस्थेमध्ये माझ्या परमात्म्यानं, माझ्या गुरुने मला ठेवलंय ना, त्या अवस्थेमध्ये समाधानी राहा. आणि ती अवस्था फक्त एका परमात्म्याजवळ भेटू शकते. या संसारामध्ये किती जरी बरोबरी करत बसला तरी आपला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. अभंग करिता बरोबरी
भावसे दुरी बाबाचे पुरे भावसे. या संसारामध्ये किती काबाड कष्ट, किती कमवलं म्हणजे आपल्या सोबत येणार आहे अजिबात नाही. महाराज म्हणतात पारमार्थ थोडा केला तर निश्चित तो कामा आल्याशिवाय राहत नाही. संसार किती जरी गेला तरी महाराज म्हणतात जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही का. संताची संगत आणि परमात्म्याची संगत केली तर जीवनाला सुंदर प्रकारची कलाटणी मिळते. या संसारामध्ये रक्तमान झालेले अनेक जणांना संपावं लागलं तरी सुद्धा या जगातून काहीच नेता आलं नाही. पण काही महात्म्याने या ठिकाणी इतकं सुंदर प्रकारचं कमवलंय, देवाचं नाव घेतलंय, अनेक जणांना घ्यायला लावलंय आणि गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या निमित्तानं नाव घेण्यात येतंय. या असणाऱ्या साधू महात्म्यांच्या आपल्यावरती कृपा आहे. गेले दिगंबर ईश्वर राहिला कीर्ती जगात. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उदे कीर्ती मागे. ऐका शेवटचं वाक्य. या जगामध्ये ऐका, या जगातून गेल्याच्या नंतर इतकं सुंदर जात असताना इतकं सुंदर जा, जीवन जगत असताना इतकं सुंदर जीवन जगा की आपला एक दिवस गोड झाला पाहिजे, एक दिवस आपला सुद्धा सोहळा झाला पाहिजे. इतकं सुंदर जीवन घडा. ऐका, एका ठिकाणी कबीरदांची सुंदर प्रकारचं सांगतायत. ऐका, येताना आपण सगळेजण आईच्या कुशीमध्ये जन्माला आलो तेव्हा रडत आलोय, पण जात असताना मात्र आपल्याला जायचंय ना तेव्हा आपण रडत जायचं नाही. ऐका करा, तेव्हा आपल्याला रडत जायचं नाही. मग येत असताना आपण जरी रडत आलो असेल तर जात असताना मात्र आपल्याला हसत हसत जायचंय, हसत हसत जायचंय. पण इतकं सुंदर आपल्याला जीवन जगायचंय. आपण गेलो ही बातमी जर एखाद्याच्या कानावरती गेली ना तर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. इतकं सुंदर आपल्याला जीवन जगायचं नाही. रोता रोता तू आया था बंदे, जब जाएगा हंसता हंसता जा, तू जब जाए तो सारा जग रोए, ऐसी कुछ करनी करते जा. येताना आपण रडत आलोय, जाताना इतकं सुंदर रडत जा, हसत जा की मागचे रडले पाहिजे. पण आपलं रडणं सुद्धा आता वेगळं झालं. आता जर रडण्याला सांगितलेलं बरं आहे नाही का. हा, सांगू की एक गोष्ट सांगू, वेळ आहे का? ओव्हर टाइम होईल नाही. ऐका, या संसारामध्ये किती जरी कमवलंय, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला तरी सुद्धा महाराज म्हणतात सोबत काही येत नाही. तुकोबरायांचं प्रमाण सांगणार या गोष्टांवरती. ऐका, तुकोबराय म्हणतात अरे संसाराकरता किती जरी कमवलं तर घरातले सुद्धा आपल्या सोबत काही येऊ देत नाही. घरातले बाहेर तर वेगळे. एक प्रतिष्ठित नागरिक होता गावातला, चांगला मोठा नागरिक होता, पैसा पाणी होता, सगळं त्याच्या आनंदित होतं. पण झालं असं त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर सगळीकडे शोककळा पसरली. अरे अमक्या गावचे प्रमुख नागरिक या ठिकाणी मरण पावलेले आहे. सगळे त्या ठिकाणी मौतीसाठी अंत्यविधीसाठी एकत्र झाले. एकत्र झाल्याच्या नंतर घरातले माणसं सुद्धा सगळे रडत होते. पण रडण्याचं सगळ्यांचं भाव मात्र काही वेगळा असतो. भाव फार वेगळा असतो. प्रत्येक जण त्या ठिकाणी रडत होतं. सगळे पाहुणे मंडळी आलेले होते, सगळे गावकरी मंडळी आलेले होते. एका बाजूला पत्नी होती, एका बाजूला मुलगा होता, एका बाजूला मुलगी होती. सगळे बाबांकडे बघून रडत होते. बाबांच्या हातामध्ये असणारे कडे होते, गळ्यामध्ये साखळी होती, पायामध्ये सुंदर प्रकारचे असणारे कडे होते. सगळं बाबाच्या रडता अंगावरच काढून घेतलं. संसार सांगायचा आहे का. सगळं काढून घेतलं होतं. सोबत सुद्धा काही येऊ देत नाही. ऐका, सगळं ज्यावेळेस काढून घेतलं ना, चुकून कानामध्ये बाळी राहिली. बाबाच्या गळ्यात चुकून कानामध्ये बाळी राहिली होती. सगळं सोनं काढलं गेलं होतं. या बाकीच्यांनी विचार केला, अरे आता ही कानातली बाळी राहिली, आता ही कशी काढायची. पण ती सगळ्यात पत्नीने अगोदर लवकर पाहिजे. कुणी? पत्नीनं जिजाकरता हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं. तिनं पाहिलं, पण तिने विचार केला, हे बघ सगळं सोनं काढलं, पण ही बाळी जर मी म्हटली ही काढा तर आजूबाजूला काही स्त्रिया बसल्या, त्या म्हणतील हिला काही दुःख झालं आणि मी कशाला म्हणू. पण आता ही बाळी निघत नाही. आता आंघोळी करता बाहेर काढलं तरी सुद्धा बाळी तशीच. आता महिला मंडळी खरं सांगा, तुमचा जीव सोन्यात जास्त का तुळशीच्या माळीत जास्त? माळी द्या मग सोनं काढून.
तिने विचार केला, आंघोळी करता स्नाना करता बाहेर काढलं होतं, कानामध्ये बाळी तशीच राहिली होती. हिने विचार केला, बाकीच्या महिलांना दिसत नाही, माझ्या मुलाला दिसत नाही, मुलीला दिसत नाही, गणगोताला दिसत नाही, आता ही बाळी मीच काढली पाहिजे. पण अशी जर काढली ना बाकीचं नाव ठेवतील, मग कशी काढायची? मला रडण्याचा भाव सांगायचा तुम्हाला. ती आता रडून सांगायला सुरुवात करते. ऐका, तिला आता बाळी कुठली काढायची? कानातली. ती सुरुवात कुठून करते माहिती का? महिला मंडळ पायापासून. तसं वरला महिला म्हणजे महिला मंडळाचे एक नंबर राहत, त्यांना कुठं काय करायचं सगळं माहिती असतं. ऐका, आता तिच्या कानातली बाळी काढायची आहे. तिने आता पायापासून सुरुवात केली. आता ती रडायला लागली. कोल्हापूरच्या चपलाशिवाय चपला घातला नाही ना माय. ती रडायला लागली. ती म्हणायला लागली, ऐका, ह्या असताना बाबानं जर कधी जर चप्पल जर घ्यायची असली तर कोल्हापूरची चप्पल सोडून दुसरी चप्पल सुद्धा वापरली नाही. आता ती धोतरावरती आली. टेरिकॉटच्या धोतर शिवाय धोतर घातलं नाही ना माय. ती रडायला लागली. ती म्हणली, अरे धोतर जर घालायचं असलं तर बाबानं टेरिकॉटचं धोतर सोडून कधी दुसरं धोतर सुद्धा घातलं नाही. ते धोतर झालं. आता ती शर्टवरती आली. ऐका, शर्ट जर शिवायचा असला तर टेलर एकच होता ना माय. ती म्हणली, शर्ट जरी शिवायचा असला ना तर बाबानं म्हटलं त्या टेलरकडे शर्ट शिवायचा, दुसऱ्या टेलरकडे कधी माप द्यायचं नाही. आणि आता तिला जे काम करायचं ना ती त्या कामापर्यंत पोहोचते. आता ती म्हणते, अजून सुद्धा कानात बाळी किती भारी दिसती ना माय. बाकीच्या म्हणल्या, अगं बाळी राहिली, बाळी राहिली, बाळी काढून घ्या, बाळी काढून घ्या. मी माझ्या पदरच नाही सांगत, तू कोबरा आहे. भूषण ही घेती काढोनी आपल्या अंगावरचं सोनं सुद्धा ज्या ठिकाणी काढल्या जातं ना त्याचं नाव संसार आहे. आणि आपल्या असणाऱ्या सुंदर प्रकारचा सोहळा याचं नाव परमार्थ आहे. ऐका, म्हणून महाराज म्हणतात, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लावायचे. काही असणारे नियमावली सांगितले. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी साथ नसावी भाषण बहु निद्रा भाषण. महाराज म्हणतात, हे असणारा नियम आहे आणि हा असणारा सुंदर प्रकारचा परमात्मा आहे. हे आपल्या जीवनातलं धन आहे. आणि हे धन जर कुणाजवळ असेल तर ते माझ्या एका परमात्म्याजवळ आहे. त्याच्यामुळे संसारामध्ये बरोबर बसू नका, त्या परमात्म्याकडे जा, त्याला भेटा. आपल्या जीवनातल्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या नरदेहाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा नरदेह परत 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 मिळणार नाही. मनुष्य देह असणारा दुर्लभ आहे. दुर्लभ हो मनुष्य देह देहनाक्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना डोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में आया कर गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे देख के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. कमल मुख राम भजन कोऱ्या. आणि या असणाऱ्या सुंदर मुखानं परमात्म्याचं भजन करत करत त्या देवाकडे जायचं. आणि त्या देवाकडे जात असताना महाराज म्हणतात, त्याचीच शपथ घेऊन सांगतो, त्या देवाला काहीच लागत नाही.
नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरा बसे दुरी भावाचे पुरे भावशी काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरा बसे दुरी भावाचे पुरे भावशी परमात्म्याकडे जात असताना जगद्गुरु तुकोबर यांच्या आजच्या अभंगाचा शेवटचा संदेश इतका सुंदर आहे. महाराज म्हणतात परमात्म्याकडे जात असताना परमात्म्याकडे काहीच नेऊ नका, फक्त आपल्या असणाऱ्या अंतःकरणातला भावना. कारण महाराज म्हणतात भावतो असणारा परमात्मा या भावनेचा असणारा भूका आहे नाही का. गिरीधर लाल तो एक भाव का भूका. परमात्म्याला फक्त आपल्या अंतःकरणातला भाव असावा लागतो. शबरी माता किती दिवस त्या वनामध्ये राहत होती, शबरी माता कोणत्या झोपडीत राहत होती, शबरी मातेची स्थिती कशी होती, शबरी मातेची जात कशी होती हे परमात्म्याने बघितलं नाही. शबरी मातेच्या अंतःकरणातला भाव बघितला, त्याचं नाव देव आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये असणारा भाव असू द्या आणि त्या असणाऱ्या परमात्म्याकडे जा, त्याच्या चरणवृंदी लीन व्हा. या असणाऱ्या नरदेहाची सार्थकता झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे एक भावाचे कारण. महाराज म्हणतात त्या परमात्म्याला भाव लागतो. करिता बरोबरी दुरा बसे दुरी भावाची पुरी भावशी यथामती यथा अवकाश. श्री संत जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने महंत स्वामी गंगानंदगिरीजी महाराज यांनी बोलण्याची मला बुद्धी दिली त्या पद्धतीने या अभंगावरती मी बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना असणारा काही एखादा वेडा वाकडा शब्द जर निघून गेला असेल तर माझे बुद्धीचे दोष म्हणून माझे मला परत करा. आणि जे काही बरोबर असेल ते निश्चित स्वामीजींचं असणार, गंगानंदगिरीजी महाराजांचं आहे, सद्गुरूचं आहे, परमात्म्याचं आहे. या असणाऱ्या स्थितीला भाव देऊन आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा असणारा वास असू द्या. झालेली सेवा परमपूज्य स्वामी गंगानंदगिरीजी महाराजांच्या चरणारविंदी या ठिकाणी समर्पित करतो. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान भोले बाबांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आजच्या या सेवेसाठी उपस्थित संपूर्ण महाराज मंडळी सर्वांच्या चरणारविंदी एकदा या व्यासगादीवरनं मी प्रणाम करतो. संपूर्ण महाराज मंडळी आदरणीय हरिभक्तपरायणचे ज्यांनी सुंदर प्रकारची आता चाल गायली आमचे हरिभक्तपरायण गोपीनाथजी महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे आडगावकर वाल्मिक अप्पा आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायणच्या ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे प्रदीप भाऊ कराळे. त्याच पद्धतीने आमच्याबरोबर आलेल्या आदरणीय मनसूर बाबा, आदरणीय श्री हरिभक्तपरायण माणिक गंगागिरीजी महाराज, गंगानंदगिरीजी महाराज, माणिकगिरी बाबा आजही त्या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर मी आले विचार केला साधू संत मंडळी या ठिकाणी बसले आहे, आपण काय कीर्तन करावं. पण माऊली ज्ञानोबरांची एक सहज ओवी मनाला भावली, त्याच्यामुळे कीर्तन करण्यासाठी अजून आनंद आला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे. तुम्हा दोघांना या ठिकाणी मी वंदन करतो. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या बरोबर आलेले श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार आमचे दिनेशजी महाराज बोडके, गोपालनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था हे या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी सुंदर प्रकारचा मृदंग वाजवला आमचे कुणालजी महाराज, एकदा टाळी वाजवाकडे. मी तर मुख्याने कीर्तनात सांगत असतो, महाराज आपल्याला पप्पात वाजवताना किती जरी घाम आला ना तरी पुसायचं नसतो नाही का. कारण मी याच्यामध्ये बरेच दिवस हेच काम केलं बरं का. हे काम करत असताना अंगाला किती जरी घाम आला ना तरी पुसायचं नाही. त्याचं कारण असं आहे, या लोकांना सुद्धा कळालं पाहिजे हा घामाचा पैसा आहे, फुकटचा नाही. आमचे कुणालजी महाराज त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. इकडनं आपल्या असणाऱ्या ग्रामभूमीतील युवा कीर्तनकार ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची 4ही वर्षे पूर्ण केली आमचे अजयजी महाराज खेरनार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्यांची काल कीर्तनाची सेवा झाली दिलीपजी महाराज तुपे त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. सर्व या ठिकाणी गावकरी मंडळी, सर्व आपण महिला मंडळ, पुरुष मंडळी, सुंदर प्रकारची शूटिंग आमच्या वैभव दादाने केली. सगळ्यांना घेतलं का? मला नाही घेतलं ना? मला घेतलं का? तुझी सुद्धा मनापासून आभार मानतो. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. Bye.
क्षेत्र टाकळी शाळा सदगुरु गंगानंद गिरीजी महाराज आणि गुरुपौर्णिमा भव्य